हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? पिलू हाय बोल. हां, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मायरा ब्लॉग्स. आम्ही आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत, सॉरी 5 वाजलेत. तर आम्ही असंच निवांत बसलोय. 2 दिवस झाले मी ब्लॉगच नाही टाकला. तर असं पण जाऊ दे, कोणाला काही फरक नाही पडत. माझ्या काही एवढे यूट्यूब फॅमिली नाही आहे की त्यांना फरक पडेल, पण जेवढी केवढी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना फरक पडू शकतो, पडत असेल. तर त्यामुळे माझं ब्लॉग नाही टाकायचं कारण असं होतं की मी निगेटिव्ह झाले होते, आता परत आज पॉझिटिव्ह झाली आहे. कारण ब्लॉगला जास्त व्ह्यूज नाही आले की मग मला असं हे होतं, त्रास होतो. मग मला असं वाटतं कशाला व्हिडिओ टाकायचे, व्ह्यूज नाही आहेत, काही नाही आहेत. तर मग मला असं मग मी परत विचार करते, मेडिटेशन करते. मग त्यावर मला असं वाटतं जे कोणी आज मोठे यूट्यूबर आहेत त्यांनी शून्यातूनच सगळं सुरुवात केली आहे आणि शून्यापासूनच सर्व उभं केलं आहे त्यांनी. ते रातोरात किंवा एका दिवसात किंवा एका महिन्यात नाही झालं आहे, त्याला वेळ लागला आहे. सो मला पण खूप वेळ द्यावा लागेल. खूप कष्ट म्हणजे हातापायाचे नाहीत, हेच डेडिकेशनने व्हिडिओ पोस्ट करावे लागतील. काहीतरी एंटरटेनिंग आणावं लागेल, असंच काहीतरी करावं लागेल. सो मी तसंच काहीतरी करेल, जस्ट शेअर करते आहे तुमच्यासोबत. मला असं वाटतं तुम्ही समजून घ्याल. आणि ठीक आहे, आता 4:30 नंतर पुढे संध्याकाळ रात्रीपर्यंत माझं काय शेड्यूल असेल तर बघत राहा. बाय बाय. हॅलो. तर हे बघा किती मस्त पाऊस पडतोय. आम्ही तर झोपण्याच्या तयारीत होतो. आम्ही म्हणजे पिल्लू झोपायच्या तयारीत होती, पण पाऊस यायला लागला, आवाज यायला लागला तर उठली. म्हटली नाही, बट तिला जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तिला असं बाहेर यायचं असतं. बाहेर दरवाजाकडे हात करत होती. मग आम्ही आता आलो इथे. किती मस्त वाटतं म्हणून सांगू, कारण पाऊसच पडला नाही इकडे 8-15 दिवस झालं. सगळीकडे पडतोय मुसळधार, पण आता इथे या भागात तरी खूप दिवसांनी पडला आहे. तो पण खूप मुसळधार नाही आहे, थोडासा पडतो, एक म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडं जास्त, मुसळधारपेक्षा कमी. तुम्हाला दाखवतो ना, ठीक आहे. आय थिंक पाऊस एवढा जोरात नाही आहे, त्यामुळे दिसत नाही वाटतं कॅमेऱ्यामध्ये. बरं, परत दाखवते. हे बघा खाली पाणी वगैरे पडतं. पिल्लूने आमच्या टॉवेल गुंडाळला आहे. हे बघा, घाईमध्ये पटकन मला तिची पॅन्ट वगैरे काही सापडली नाही, म्हणून मग मी तिला टॉवेल गुंडाळून घेऊन आले. पिल्लू कसं वाटतं तुला पावसामध्ये? मस्त वाटतंय, नाही वाटतं? ते छान वाटतंय का? वाव. तिला एक्सप्रेस नाही करताय तिचं बोलणं, बट तिला खूप भारी वाटतंय. मस्त छान एन्जॉय करते ती, आणि मी पण खूप बरं वाटतंय, कारण खूप सॅड नाही आहे, खूपच वेगळंच फील होत होतं. पाऊस पडला तर आता जरा बरं वाटतंय. चलो बाय बाय. हॅलो. पिल्लू आता झोपली आहे, त्यामुळे मी आता मस्तपैकी मेडिटेशन करणार आहे. कारण मला टेन्शन आलं आहे. टेन्शन म्हणजे माझे व्हिडिओज व्हायरल होत नाहीत ना, त्यामुळे मला टेन्शन येतं, स्ट्रेस येतो, म्हणून मी मेडिटेशन करते. मला कुठल्या गोष्टीत काही उत्तर नाही सापडलं किंवा टेन्शन आल्यासारखं वाटलं, स्ट्रेस वाटला, तर मी मेडिटेशन करते. तुम्ही पण करत जा, तुम्हाला पण बरं वाटेल. ओके, बाय. हॅलो. तर हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? एक मिनिट. हे बघा, मला भाजेल तुमच्यामध्ये. हे मी करते घावणं, हे त्याचं बॅटर, आणि हे काय म्हणतात ते घावणं, सॉरी, घावणं करते मी. तर या खायला. हे बघा, थांबा तुमच्या नादात करते. माहिती आहे का आता काय झालं? मी हे घावणं टाकलं, आणि टाकताना मी तुम्हाला दाखवलं पण, मी बोलले पण मी कॅमेऱ्याचं जे बटन असतं ते ऑन नव्हतं केलं, त्यामुळे माझी सगळी मेहनत वाया गेली. काय सांगू तुम्हाला? ठीक आहे, पण आता मी नेक्स्ट परत बनवताना तुम्हाला सांगेल. ओके, नका रडू तुम्ही पण. तर हे बघा, हे आहे आपलं बॅटर, आणि हे आहे तवा. हा माझा पॅनच आहे, पॅनवरच मी करते. यावर असं ऑइल लावून घ्यायचं. गावाकडची पद्धत आहे, कांद्याने असं ऑइल लावायचं, हाफ चिरून व्यवस्थित लावून घ्यायचं. ते झालं. पिलू नको ना राजा. हे बघायचं, बघा काय चाललंय तुझं. आणि मग हे असं, एक मिनिट, पहिला तवा मोठा करायचा म्हणजे गॅस मोठा करायचा. माझा शब्दकोश. आणि मग हे असं टाकायचं मस्तपैकी. वा वा वा.
काही खमंग वास येतोय. ठीक आहे, पिल्लू माझ्या पायाजवळ जवळ हे करते, त्यामुळे मला हे असं आलं, बट मी चांगले करते घावणे. तुम्ही हे बघा, हे माझं झालेलं घावणं बघू शकता. तर हे असं झालं की मग आपण त्याच्यावर हे असं झाकण ठेवायचं. ओके, तर झालं घावणं रेडी. तर मला आशा आहे मी सांगितलेली रेसिपी घावण्याची तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही तसं घावणं ट्राय कराल, घरी बनवाल. मी हे चिकनचा रस्सा करणार आहे, त्याच्यासोबत खायला केलं आहे आणि आम्हाला चिकनच्या रस्स्यासोबत घावणं खूप म्हणजे खूप आवडतं. तर जे खाणारे असतात चिकनसोबत घावणं त्यांनासुद्धा खूप आवडतं. भाकरीपेक्षा चपातीपेक्षाही घावणं हे चिकनच्या रस्स्यासोबत ऑसम लागतं. तर चला, तर आता मी व्लॉग इथे सेंड करते का नको करू? ठीक आहे, अजून थोडं संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत दाखवते मी आम्ही काय काय करतो ते. चालेल, बाय बाय. पिलू पप्पा आले, पप्पा आले, पिलूचे पप्पा आले. खाऊ आणला पप्पांनी, खाऊ नाही आणलाय, भाजी आणली, चिकन आणलंय. चिकन खाणार पिलू? मला दे सोनू, ए सोनू मला दे. काय आणले पप्पांनी? अरे यार, लाईट गेली. हॅलो, आमचं जेवण झालं, पण सॉरी, जेवण करताना लक्षातच नाही राहिलं ब्लॉग काढायचा आणि जेवण घेतलं पटपट आणि मग जेवण झाल्यानंतर आता मला लक्षात आलं, अरे यार जेवताना ब्लॉग काढायचा होता, तुम्हाला बोलवायचं होतं जेवायला. तर सॉरी, नेक्स्ट टाईम मी घावणं चिकन करेल तेव्हा बोलवेल. तर आता मी झोपतोय, 10:30 वाजलेत. तर गुड नाईट, बाय.